एकराची एमआयडीसी केली तर तिथे इंडस्ट्री आल्यावर तरुणांच्या तरुणींच्या हाताला पण त्याच्यातनं काम मिळेल. त्या पद्धतीनं आपण पुढे जाऊ. माझी एवढीच विनंती आहे, तुम्ही जातीचा पातीचा नात्याचा कोणत्याचा विचार करू नका. मित्रांनो, मी राजकारण करत असताना मी जात पात नातं भूतं बघत नाही, माणूस बघतो आणि मदत करतो. इथं काय होतं, काही लोक वेगवेगळ्या पद्धतीनं जातीचं खूळ डोक्यामध्ये बसवण्याचा प्रयत्न आणि समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली त्यावेळेस त्यांनी 18 पगड जाती 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. त्याशिवाय शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने आपल्याला गेलं तरच वीरकरांनो आपलं भलं होणार आहे. हे आपण कृपा करून लक्षात घ्या. कोणी चुकीचं डोक्यामध्ये काहीतरी खूळ घालण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला सांगा की बाबा आपण माणसाची माणसं आहेत, सगळ्याचं रक्त लालच आहे, कशाला तू जातीचा आम्हाला सांगतोय. जातीचा जे काही म्हणजे प्रत्येकाला रिस्पेक्ट दिला पाहिजे. ज्याला त्याला त्यांच्या मागणीप्रमाणे किंवा त्यांच्या एकंदरीत आर्थिक परिस्थितीप्रमाणे आरक्षण वगैरे मिळावं याबद्दल आमचं कुणाचं दुमत असण्याचं कारण नाही. पण त्याच्यातून काही जण राजकारण करण्याचा प्रयत्न करतात, त्याला कृपा करून आपण आवर घातला पाहिजे अशी माझी विनंती आहे. शेवटी तुम्हाला सगळ्यांना प्रत्येकाचा अधिकार आहे, विनंती करण्याचा अधिकार मला आहे, जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्याद्वारे आणि घटनेच्याद्वारे मला दिलेला आहे. आणि त्याच भूमिकेतनं मी आज आपल्याला सगळ्यांना भेटायला आलेलो. कालच